बरोबर आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी मला माहिती आहे दीपक बोराडेची दखल सरकार घेणार नाही, म्हणून 24 तारखेला आम्ही एका इशारा मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आपण सर्वांनी पाहिला या जिल्ह्यातील ऐतिहासिक सर्व गर्दींचे उच्चांक मोडणारा अतिविराट असा हा ऐतिहासिक मोर्चा झाला. राज्याच्या इतिहासात सुद्धा धनगर जमातीच्या आंदोलनाचा अतिभव्य जनसमुदाय जमला होता आणि निश्चितच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या सर्व मल्हार मावळ्यांची जागृती, त्यांचा उद्रेक या ठिकाणी सरकारने पाहिला आणि काल अर्जुन भाऊ खोतकर असतील, उदय सामंत साहेब असतील, ही मंडळी इथं आल्यानंतर त्यांनाही आम्ही विनंती केली होती की आपण आमचं म्हणणं सरकार दरबारी मांडावं आणि त्यांच्या बोलण्यानुसार काय चर्चा झाली मला माहिती नाही, तर कदाचित यांच्या पुढाकारानं पालकमंत्री नामदार पंकजाताई, नामदार गिरीश भाऊ महाजन आणि या जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब आणि यांच्या सोबत आणखी काही येणारे असल्याचे मंडळी येणार आहेत अशी माहिती मला मिळाली. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेन की जे संविधानात आहे, जे देवाभाऊंनी सुद्धा मान्य केलंय देण्याचं 2014ला, तर या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळावा. सोबतच आता चर्चा होईल त्यावेळेस मी सांगेल, परंतु आमच्या या मागणीमुळं आदिवासी समाजाचा कुठेही उद्रेक होण्याचं किंवा त्यांना काही त्रास होण्याचा अजिबात नाही, म्हणून सरकारने या गोष्टीकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहून हा शेवटचा लढा आहे, या पद्धतीनं शेवटच्या लढ्याला न्याय द्यावा. आम्ही भांडलो, आमचा बाप भांडला, आमचा आज्या भांडला, आमच्या 3-3, 4-4 पिढ्या या संघर्षात गेल्या. आमची विनंती आहे मायबाप सरकारला की आमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा हा संघर्ष देऊ नका. माझ्यासारख्या शेकडो बांधवांनी उपोषण केलं, हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल, हजारो आंदोलनं झाली, समाजाचा वेळ वाया जातो, पैसा खर्ची पडतो, हे फायद्याचं नाही. त्याच्यामुळं शासनाने आता अंत न पाहता त्वरित या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती. बोललो ना मी, पालकमंत्री पंकजाताई, नामदार गिरीश भाऊ महाजन, या जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर, ही मंडळी येणार आहे. त्यांच्यासोबत आणखी कोण येणार असेल सांगता नाही येत. सरकार दखल घ्यायला मी बोललो ना, तेच बोललो ना, दीपक बोराडेची सरकार दखल घेतली नाही, कारण दीपक बोराडे तितका महत्वाचा, तितका मोठा नाही आणि सरकारलाही वाटला नाही. परंतु दीपक बोराडेच्या रूपानं या महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर आक्रोश करतोय आणि हा धनगर समाज आमच्या विरोधात जाऊ शकतो ही भीती कदाचित सरकारला वाटली असावी किंवा इतक्या लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला असावा, म्हणून सरकार चर्चेसाठी येते ना. मी जे एक प्रोग्राम दिला होता 24च्या मोर्चामध्ये, काल धरणे आंदोलन प्रत्येक तहसील समोर झाले, मोठ्या प्रमाणात झाले. उद्या म्हणजे 29ला ढोल बजाव आंदोलन आहे प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर. आणि तरी सरकारने जर आमच्या बाबत सकारात्मक विचार केला नाही तर 1 तारखेला चक्काजाम आंदोलन या ठिकाणी राज्यभरात ठेवलंय आणि 1 तारखेपर्यंत जरी सरकार या ठिकाणी मानलं नाही तर 2 तारखेला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी आमच्या या पवित्र भूमीमध्ये या आंदोलन स्थळी आम्ही आमच्या समाजाचा दसरा मेळावा बोलवू आणि मग सर्वांशी विचार विनिमय करून
पुढची या उपोषणाची दिशा, पुढील काय जे दिशा ठरवायच्यात त्या 2 तारखेला आम्ही ठरवू. म्हणजे 2 तारखेला तुम्ही स्वतंत्र दसरा मेळावा घेणार. हा, आता उपोषणाचाच दसरा मेळावा होणार आहे 2 तारखेला. काय असतं ते? ते आता 2 तारखेला सांगूयात. पुढचे सगळ्या ज्या आमच्या योजना आहेत, मी या युद्धामध्ये उतरत असताना सगळी युद्ध सज्जता करून काय काय याच्यामध्ये लागतं, काय काय रणनीती आखावी लागेल, त्या सर्व प्लॅनिंग न उतरलेलो आहे. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे, कृपया मला हलक्यात घेतलं. आता 24 तारखेला तुम्ही पाहिलंय, धनगर जमातीला हलक्यात घेऊ नका. शांततेनं, संविधानिक मार्गानं याच्यामध्ये कायमचा तोडगा निघतो, ज्यामुळं धनगर जमातीवरील 75 वर्षाचा अन्याय तर दूर होईलच, आदिवासींनाही काही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे आता खूप झालं. देवाभाऊ, तुम्ही दिलेला शब्द पाळावा. 28ला ओबीसी मोर्चा, 1.5 लाख तुमचं ढोल वाजवा आंदोलन आहे. 2 तारखेला दसरा मेळावा आहे. तेव्हा तुमचं इतर स्वतंत्र दसरा मेळावा, आंबेडकरांचा वेगळा दसरा मेळावा, हाती वेगळा दसरा मेळावा. कसं बघता याच्याकडे? त्याच्यावर काही टीका होऊ लागली तुमच्या? नाही, मी 29ला ढोलबजाव आंदोलन सांगितलंय आणि 28ला कोणाचं आंदोलन हे मला माहित नाही. 2 तारखेला दसरा मेळावा आहे हे आता मला माहित झालं की बीडला ओबीसीची काहीतरी सभा आहे, परंतु माझ्या डोक्यात तसं काहीच नाहीये कुठल्या प्रकारचं. आणि तो दसरा मेळावा आहे, 2.5-3 कोटी धनगर समाज आहे. ओबीसी पण आपण म्हणतो 5-7-8 कोटी धनगर ओबीसी समाज आहे. ते काय सगळे तिकडे जात नसतात, सगळे इकडे जात नसतात. म्हणजे बीडला जाऊन जाऊन किती लोक जातील? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख. उरलेले 5 कोटी लोक कुठं जाणार आहे? आता तुम्ही ते दसरा मेळाव्याचं म्हणावं, तिथे किती लोक जाणार आहेत? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख. 2.5 कोटी धनगर आहेत ना राज्यात. त्याच्यामुळं हे कोणी काही चर्चा करतंय, या चर्चांना काही अर्थ नाहीये. मी माझी लढाई धनगर जमातीच्या अस्तित्वाची, धनगर जमातीवर झाल्या अन्यायाची लढाई लढतो. याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं किंतु परंतु नाही. परंतु तुम्ही म्हणताय ते खरं आहे, काही लोक याच्यात किंतु परंतु आणतात, ते आणतील. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि माझी लढाई माझ्या लढाईवर फोकस करतो. आंबेडकरांचा मेळावा त्यांच्या मागण्या राजकीय आहे, तुमचे सामाजिक आहे. नाही, हे पहा, आता कुणी त्यांच्या मागण्या मला माहित नाही, माझी मागणी मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो माझी मागणी आहे. कदाचित ते सुद्धा आता दसरा मेळावा घेतील, ते सुद्धा धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या चळवळीत, आरक्षणाच्या लढ्यामध्ये काम केलंय. त्याच्यामुळं निश्चित तेही त्या ठिकाणी या आरक्षणाच्या बाबतीत बोलतील असं मला वाटतं. ते सत्तेत आहेत दीपक. हा, एक गोष्ट ते, हे बा, सत्तेत ते जरी असले आणि समजा उद्या मी काल एक वाक्य बोललो की मी जरी मुख्यमंत्री जरी असलो तरी तिथं मर्यादा येत असतात, पक्षाचे बंधनं असतात. त्याच्यामुळे आमचा रोष नाहीये. सत्तेतील आमदार असो, सत्तेतील पदाधिकारी असो, यांच्यावर आमचा रोष असण्याचं कारण नाही, कारण त्यांना मर्यादा आहेत, मी अगदी पहिल्यापासून म्हणतोय. परंतु ते समाजाचा आवाज बोलतात, समाजाविषयी बोलतात, हे समाजासाठी काही कमी नाही. नाही, आता ते सहभागी आहेतच, फक्त ते कोणत्या रूपाने सहभागी होतात हा विषय वेगळा असतो. कारण तुम्ही ज्या बरोबर म्हणाले, सत्तेचा पक्षाचा परिणाम होतो, तर या लढ्यामध्ये मी तरी आता असं मानतो की महाराष्ट्रातला एकूण एक धनगर, प्रत्येक पक्षाचा नेता, मग तो सत्ताधारी पक्षातला असो की विरोधी पक्षातला, हे सगळे नेते मंडळी, महाराष्ट्रातील सगळे जमात बांधव या लढ्यामध्ये 100% सहभागी आहेत, यात काही शंका नाही. लक्ष्मण आज सकाळी पोस्ट केले आहे की ओबीसीच्या चळवळीतून बाहेर पडणार, कारण काही व्यक्तींवर नाराज आहे, त्यांचं पद सर्व असतो नाही, अनेक त्यांच्यावर हल्ले होत आहेत, बऱ्याच गोष्टींवर नाराज आहे आणि ते ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार. आता सध्या काय आहे,
मी फक्त माझं टार्गेट मी त्या दिवशी बोलताना सांगितलं बसताना, ते झाड आहे, झाडावर पक्षी आहे आणि पक्ष्याचा डोळा आहे. मला त्या झाडाशी काही घेणदेण नाहीये, मला त्या पक्ष्याशी काही घेणदेण नाहीये. माझं टार्गेट तो डोळा आहे. त्याच्यामुळे मी डोळ्यावर फोकस करतोय. बाकी कुठं काय चाललंय याच्याविषयी मी भाष्य करणं सध्या उचित समजत. चार काही